विदर्भातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हिरवी स्वप्न दाखवणारा हा गोसी खुर्द प्रकल्प 1983 साली या प्रकल्पाची सुरुवात झाली। 4 वर्षात हा प्रकल्प पूर्ण होणं अपेक्षित होतं, पण आज 27 वर्षांनंतरही तो अपूर्ण आहे। या प्रकल्पाचा नियोजित खर्च होता 372 कोटी, पण त्याचा सध्याचा खर्च आहे तब्बल 7,778 कोटी। 3 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली आणणाऱ्या या प्रकल्पातून गेल्या 27 वर्षात शेतकऱ्यांना थेंबर पाणीही मिळालेलं नाही। याला विदर्भातील राजकीय नेत्यांचाच नाकर्तेपणा जबाबदार असल्याचा आरोप होतोय। नेत्यांच्या नाकर्तेपणामुळे, कचखाऊ वृत्तीमुळे आणि स्वतःच्या स्वार्थामुळे हा मात्र प्रकल्प डबघाईस आलेला आहे। विदर्भाच्या मागास विकासाच्यासाठी आणि इथला अनुशेष भरून काढण्यासाठी म्हणून हा जो प्रकल्प आणलेला आहे, तो प्रकल्प इतके दिवस प्रलंबित राहणे हे अत्यंत वेदनादायक विदर्भासाठी गोष्ट आहे। गेल्या 27 वर्षात अनेक सरकार बदलली, बरेच मुख्यमंत्री होऊन गेले, पण या प्रकल्पाला कधीही कोणीही गांभीर्यानं घेतलं नाही। हिवाळी अधिवेशनात थोडेफार पैसे देऊन बोळवण करायची आणि नंतर पाठ फिरवायची, त्यामुळेच हा प्रकल्प कायम रखडला। यात पुनर्वसनाच्या प्रश्नाचंही घोंगडं कायम भिजत राहिलं। आज अशी परिस्थिती झाली आहे का ना बराबर शेतीचे पैसे मिळून राहिले ना दुसरीकडे ते कुठे म्हणजे खरेदी करू शकत होते। जिथे त्यांनी पुनर्वसन दिलं आहे तिथं पाण्याची सोय नाही, शाळा नाही, दवाखाना नाही आणि हे लोक म्हणतात VRDC वाले की तिथं तुम्ही निघून जा, तिथं घर बनवा, पण काही सोयी नसल्यामुळे आम्ही जाऊ कसं। दरवर्षी विदर्भात अधिवेशन होतं, परंतु अधिवेशनामध्ये ऐरणीवर असतो गोसेखुर्दचा प्रश्न, परंतु तो प्रश्न पुढच्या वर्षी पुन्हा ढकलला जातो आणि ही व्यथा या विदर्भातल्या शेतकऱ्यांची सिंचनामुळे झालेली आहे। या प्रकल्पासाठी आजवर कोट्यवधी रुपये खर्च झाले। यात अनेक गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाला। कधी कंत्राटदारांना कामाआधीच बिलं दिली गेली, तर कधी एकच काम अनेकदा करण्यात आलं। त्यामुळे हा प्रकल्प पाणी अडवण्यासाठी सुरू केला की पैसा जिरवण्यासाठी, हेच विदर्भातील शेतकऱ्यांना कळत नाहीये। प्रशांत मोहितेसह प्रशांत कोरोटकर, IBN लोकमत, नागपूर।